स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करून मतदान आणि मतमोजणी स्थगित करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश कायद्याच्या अधिकार क्षेत्राबाहेरचे असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला। इंडिगोच्या मदिना हैदराबाद उड्डाणाला बमची धमकी मिळाल्याने ते विमान सावधगिरीचा उपाय म्हणून अहमदाबाद विमानतळावर वळवण्यात आले असून विमान कंपनीने सांगितले की सर्व मानक सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केले जाते। मुंबईत 4 ते 7 डिसेंबरच्या दरम्यान समुद्राला मोठी लाट येणार असून या कालावधीत 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत। या काळात नागरिकांनी समुद्र किनाऱ्यानजीक जाऊ नये असे आवाहन महापालिकेच्या वतीने आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने केले। मारवाडी, जैन किंवा ब्राह्मण असाल तरच फ्लॅट मिळेल अशी भूमिका मुंबईच्या भाईंदरमधील एका बिल्डरने घेतली आहे। मराठी माणसाला फ्लॅट नाकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा उपस्थित झालाय। महाराष्ट्रातील जमिनींच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि वेगवानता आणण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने डिजिटल 712(8)अ आणि फेरफार उतारे यांना कायदेशीर मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय। कोकणातल्या रत्नागिरी येथील वेदा सरफरे या अवघ्या 1 वर्ष 9 महिन्यांच्या चिमुकलीने इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नाव कोरलंय। 100 मीटरचे अंतर 10 मिनिटे आणि 8 सेकंदात पूर्ण करत वेदा भारतातील सर्वात लहान जलतरणपटू बनली आहे। राज्याचे परिवहन मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी महापालिका निवडणुकीची आचारसंहिता साधारणपणे 15 ते 20 जानेवारी दरम्यान लागण्याचा अंदाज वर्तवला आहे, तर त्यापुढे फेब्रुवारी महिन्यात लागण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे। नितेश राणे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की तपोवनमधील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाही, तेव्हा गप्प का? या वक्तव्याने आता वादाला तोंड फुटलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर अशी खास ओळख असलेल्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीची जत्रा 9 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे। यावेळी सुमारे 10 लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव बंड गावात एका 6 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 56 वर्षीय राजू मुल्ला झहरुद्दीन मुल्ला या आरोपीच्या मुसक्या आवळत त्याला अटक केली। कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम 1963 मधील कालबाह्य तरतुदी रद्द करून नवा आणि व्यवहार्य कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील व्यापारी संघटनांनी उद्या म्हणजेच शुक्रवार रोजी 5 डिसेंबर राज्यव्यापी बंद पुकारलाय। 86 वर्षीय सुधीर दळवी सध्या एका दुर्धर आजाराने ग्रस्त असून ते ऑक्टोबर महिन्यापासून मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत। त्यांच्या कुटुंबियांसमोर आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला होता, मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे त्यांना शिर्डी संस्थानाकडून 11 लाख रुपयांची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। गुप्तधनाच्या लालसेपोटी गडचिरोलीतील आरमोरी तालुक्यातील वैरागड किल्ल्याजवळ पुन्हा एकदा अज्ञातांनी खोदकाम केल्याची धक्कादायक घटना 3 डिसेंबर रोजी समोर आली आहे। किल्ल्याच्या मुख्य दरवाजालगत टोकावरील बुरुजाजवळ 4-5 दिवसांपूर्वी हे खोदकाम झालं असून परिसरात खळबळ उडाली आहे। गडचांदूर नगर परिषदेच्या मतदानादरम्यान मतदान यंत्र फोडणारा आरोपी विवेक मल्लेश दुर्गे याच्या विरोधात पोलिसांनी एकाच वेळी विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत। बुधवारी कोरपना न्यायालयात हजर केले असता त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड पीक नुकसानीसाठी राज्य सरकारने केंद्राकडे मदतीसाठी कोणतेही निवेदन पाठवले नसल्याचं विधान केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मंगळवारी संसदेत केले। मात्र टीका सुरू होताच बुधवारी 27 नोव्हेंबर रोजी राज्याकडून निवेदन प्राप्त झाल्याचे स्पष्ट करत त्यांनी आपल्या विधानात बदल केलाय। उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात मुरादाबाद हरिद्वार राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे एक भीषण रोड अपघातात 4 MBBS डॉक्टरांचा जागीच मृत्यू झालाय। हे सर्व डॉक्टर मेरठ येथील एका खासगी मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होते। छत्तीसगडच्या बिजापूर दंतेवाडा सीमेवर सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक उडाली। या चकमकीत 16 माओवाद्यांचा खात्मा झालाय। लँड फॉर जॉब प्रकरणी राजद प्रमुख लालू प्रसाद यादव आणि इतर आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्याबाबत दिल्लीतील विशेष CBI न्यायालयात आज निकाल देण्याची शक्यता होती। या प्रकरणाची सुनावणी आता 8 डिसेंबरला होणार असल्याचं न्यायालयानं जाहीर केलंय। हरियाणातील पानिपत पोलिसांनी एका महिला सायको किलरला अटक केली आहे। तिने स्वतःच्या मुलासह 4 मुलांची हत्या केल्याची कबुली दिली आहे।
बँगलोरमध्ये एका 45 वर्ष सॉफ्टवेअर इंजिनियरने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय। शेजाऱ्यांकडून होणारा त्रास, महापालिकेची नोटीस आणि 20 लाखांची मागणी पूर्ण करू शकत नसल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय। त्यांनी लिहिलेल्या 10 पानांच्या चिठ्ठीत याचा उलगडा केलाय। अमेरिकन एअर फोर्सच्या एलिट थंडरबर्ड्स स्क्वॉड्रन मधील F-16 विमान अचानक कॅलिफोर्नियाच्या ट्रोना एअरपोर्ट जवळ कोसळले। वैमानिक सुरक्षित आहे। या विमानाचा अपघात कसा झाला त्याची चौकशी सुरू झाली आहे। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक-ए-इन्साफचे संस्थापक इम्रान खान म्हणाले की असीम मुनीर म्हणजे डोक्यावर परिणाम झालेला आणि मानसिक संतुलन ढळलेला माणूस आहे। त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या अक्षरशः चिंध्या केल्या आहेत, असंही इम्रान खान यांनी म्हटलंय। तब्बल 2.5 दशकांनंतर म्हणजेच 25 वर्षांनंतर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये पतंग उडवण्याची परवानगी देण्यात आली आहे। पंजाबचे गव्हर्नर सरदार सलीम हैदर यांनी या आदेशावर सही केली आहे, तरी देखील त्यासाठी अनेक जाचक अटी घालण्यात आल्या आहेत। महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाने 5 डिसेंबर 2025 रोजी होणारे शाळा बंद आंदोलन रोखण्याचे आदेश दिले आहेत। मुख्याध्यापक महामंडळाने पुकारलेल्या या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शाळा सुरू ठेवण्याचे निर्देश आहेत। आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होईल। येत्या 21 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल लागणार आहे। यामुळे प्रशासकीय यंत्रणा व्यस्त राहणार असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ब परीक्षा सुरळीत पार पडण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कार्यवाही सुरू केली। परीक्षेची तारीख बदलण्याची दाट शक्यता आहे। राज्य विद्यापीठातील प्राध्यापक भरती प्रक्रियेत UGC नियमांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप उमेदवारांनी केलाय। सरकारने जाहीर केलेले निकष अनेक पात्र उमेदवारांना अपात्र ठरवत आहेत। शैक्षणिक कामगिरीला 80% महत्त्व दिल्याने मुलाखतीचे महत्त्व कमी झाले। NHAI ने जिओ सोबत भागीदारी करून मोबाईल आधारित सेफ्टी अलर्ट सिस्टीम पाठवली आहे। जिओच्या विस्तृत नेटवर्कद्वारे वाहन चालकांना रस्त्यावर चालताना रिअल टाइम अलर्ट मिळेल, ज्यामुळे अपघातांची शक्यता कमी होईल। देशभरातील लाखो EPS 95 पेन्शनर्स यांच्या किमान पेन्शन वाढीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी सांगितलंय, पेन्शन 7,500 रुपये वाढवण्यासाठी सध्या सरकारची कोणतीही योजना नाही। सध्याचे किमान 1,000 रुपयांच्या पेन्शनसाठी सरकारने वेगळे बजेट तयार केलंय। बॉलिवूडचे ही मॅन धर्मेंद्र यांच्या अस्थींचं हरिद्वारमध्ये विसर्जन करण्यात आलंय। यावेळी देओल कुटुंबीय तिथे उपस्थित होते। नातू करण देओलच्या हस्ते गंगा नदीत अस्थींचं विसर्जन झालंय, तेव्हा बॉबी देओलला अश्रू अनावर झाले होते। BCCIने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे। रोहित शर्मा T20 क्रिकेट खेळणार असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जातंय, त्यामुळे गोलंदाजांचे धाबे दणाणले आहेत। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।